नाशिकमधील गोदावरी नदीच्या पुराचा धार्मिक विधींना आता फटका बसल्याचं कळतंय। गोदावरीला पूर आल्यामुळे रामकुंड परिसर पाण्याखाली गेलाय। अनेक मंदिरं पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण परिसराला हा पाण्याने वेढा घातलाय। त्यामुळे वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी येणाऱ्या भाविकांना पुराच्या काठावरच हे धार्मिक विधी करावे लागतात। दरम्यान तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नाशिकमध्ये गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आलेला आहे आणि त्यामुळे गोदा घाटावरची रामकुंड परिसरातली जी मंदिरं आहेत ती मंदिरं अगदी चारही बाजूंनी पाण्याने वेढली गेलेली आहेत। अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्याची ही दृश्य आहेत। आता समोरच्या या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर गंगा गोदावरीचं जे मुख्य मंदिर आहे ते मुख्य मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे या ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये जे भाविक वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी या सगळ्या परिसरामध्ये येत असतात। गोदा घाटावर असंख्य अशी लहान मोठी मंदिरं आहेत, महादेवाची मंदिरं आहेत, गंगा गोदावरीचं मंदिर आहे आणि अन्य सर्व मंदिरं जी आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे देशभरातून खरं तर भाविक रामकुंडावर ज्या धार्मिक विधींसाठी येतात त्या भाविकांना कुठेतरी आता अशा पद्धतीने अगदी दुरून काठावरूनच आपले पूजा विधी जे आहे ते करण्याची वेळ आलेली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।